मित्रांनो, आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षाही संपलेली आहे. कारण की आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हप्त्याचे 2100 रुपये हे जमा केले जात आहेत. होय मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सरकारची माझी लाडकी बहीण ही योजना राज्यातील महिलांसाठी एक वरदान ठरत आहे. या योजनेद्वारे राज्यातील गरीब महिलांना आर्थिक सक्षमीकरणासाठी मदत केली जात असून त्यांच्या बँक खात्यात दरमहा थेट रक्कम जमा केली जाते. अगोदर महिलांना या योजनेचे 7,500 रुपये मिळाले आहेत आणि यातच आता महिलांसाठी पुन्हा एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. आतापर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना 5 हप्त्यांचे पैसे मिळाले आहेत. प्रत्येक हप्ता हा 1500 रुपये प्रमाणे महिलांना देण्यात आला आहे. आता या योजनेचा 6वा हप्ता देखील महिलांच्या खात्यात जमा होत आहे. परंतु या हप्त्यात एक महत्त्वपूर्ण असा बदल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी निवडणुकीदरम्यान केलेल्या घोषणेनुसार या 6व्या हप्त्यात महिलांना 1500 रुपये ऐवजी 2100 रुपयाची रक्कम ही जमा होत आहे. येत्या 24 तासांमध्ये राज्यातील सर्व पात्र महिलांच्या खात्यात 6व्या हप्त्याची रक्कम जमा होणे हे अपेक्षित आहे. कारण की याबाबतची घोषणा शासनाकडून आधीच झालेली आहे. त्यामुळे महिलांच्या बँक खात्यावरती 2100 रुपये हे येत्या 24 तासांच्या आत जमा होण्याची अपेक्षा आहे. परंतु लाडक्या बहिणींना 6व्या हप्त्याचे 2100 रुपये घेण्याच्या अगोदर या ठिकाणी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत या गोष्टी माहीत असणे हे खूप गरजेचे आहे. कारण की आता या हप्त्यासाठी काही विशेष नियम आणि अटी लागू करण्यात आले आहेत. या नियम आणि अटींमध्ये ज्या महिला बसणार आहेत त्या महिलांनाच या ठिकाणी 6व्या हप्त्याचे 2100 रुपये हे मिळणार आहेत. त्यामुळे हे नियम आणि अटी महिलांना माहीत असणे हे खूप आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये हे येणार नाहीत. आता या ठिकाणी नवीन सरकार स्थापन झालेले आहे. त्यामुळे आता या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे आणि या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत लाडकी बहीण योजनेच्या बऱ्याचशा गोष्टींमध्ये बदल देखील करण्यात आलेला आहे. तर तो काय बदल आहे, तर आता या ठिकाणी तुम्हाला 6व्या हप्त्याचे 2100 रुपये घेण्यासाठी नेमके काय करावे लागणार आहे, कोणत्या पात्रतेत तुम्हाला बसावे लागणार आहे, चला सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 6वा हप्ता 2100 रुपये घेण्यासाठीची पात्रता आणि निकष. तर सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम जो काही आहे तो म्हणजे अर्जदार महिलेचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे हे आवश्यक आहे. मित्रांनो, या ठिकाणी बऱ्याचशा महिला अशा आहेत की ज्या महिलांना अगोदर त्यांचे बँक खाते आधार कार्ड सोबत फक्त लिंक नसल्यामुळे त्यांना मागचे हप्ते हे आलेले नाही आहेत. कारण की या ठिकाणी जर त्यांनी त्यांचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक केले असते तर मात्र त्यांना देखील या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे हप्ते हे मिळाले असते. परंतु त्यांच्या या त्रुटीमुळे त्यांना मागचे हप्ते हे लाडकी बहीण योजनेचे आलेले नाही आहेत. त्यामुळे या ठिकाणी सगळ्यात पहिला नियम आणि अट हीच ठेवण्यात आलेली आहे की जर आता लाडक्या बहिणींना 6व्या हप्त्याचे 2100 रुपये पाहिजे असतील तर मात्र त्यांचे बँक खाते हे त्यांच्या आधार कार्ड सोबत लिंक असणे हे आवश्यक असणार आहे. अन्यथा तुम्हाला या ठिकाणी 2100 रुपये मिळणार नाहीत. त्याच्यानंतर दुसरा जो काही नियम आहे मित्रांनो तो आहे DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर सक्रिय असणे हे अनिवार्य आहे. तर मित्रांनो, आता या ठिकाणी बऱ्याचशा महिला काय करतात की आपले आधार कार्ड घेऊन बँकेत खाते तर उघडून घेता, सोबत त्यांचे आधार कार्ड देखील त्या ठिकाणी लिंक केले जाते. परंतु त्यांचा या ठिकाणी DBT ऑप्शन जो काही आहे तो ऑप्शन हा ॲक्टिव्ह राहत नाही. त्यामुळे अशा महिलांना देखील या ठिकाणी 2100 रुपये घेण्यासाठी खूप मोठी अडचण ही येणार आहे. ज्यांचे खाते आधार कार्ड सोबत लिंक तर आहे परंतु त्यांनी DBT ऑप्शन हा ॲक्टिव्ह केलेला नाही आहे. तर अशा महिलांना त्यांच्या बँकेत चेक करून घ्यायचे आहे की त्यांचा DBT ऑप्शन हा ॲक्टिव्ह आहे किंवा नाही. हे काम फक्त त्याच महिलांनी करायचे आहे ज्या महिलांना अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1 रुपया देखील आलेला नाही आहे. ज्या महिलांना अगोदर काही हप्ते आलेले आहेत, ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे हे अगोदर मिळालेले आहेत, अशा महिलांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारे अडचण ही येणार नाही. कारण की त्यांचा अगोदरच DBT ऑप्शन हा ॲक्टिव्ह असेल म्हणूनच त्यांना त्या बँकेत पैसे हे आलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे बदल हा करायचा नाहीये. त्याच्यानंतर मित्रांनो, जर तुम्हाला 2100 रुपये घ्यायचा असेल तर त्यासाठीचा पुढचा नियम आहे तुमचा अर्ज हा मंजूर झालेला असणे हे आवश्यक आहे. मित्रांनो, या ठिकाणी बऱ्याचशा महिलांनी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यांमध्ये अर्ज हे केलेले आहेत. परंतु जास्तीत जास्त अर्ज जे काही पेंडिंग आहेत ते ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या महिलांनी अर्ज केलेले आहेत म्हणजे शेवटी त्या ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या महिलांनी या ठिकाणी अर्ज केले असतील अशा बऱ्याचशा महिलांचे अर्ज हे अजूनही पेंडिंग मध्ये आहेत. त्यांचे अर्ज अजून मंजूर झालेले नाही आहेत. त्यामुळे या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा जो काही 6वा हप्ता आहे
2100 रुपयांचा। तर मात्र या ठिकाणी ज्या महिलांचा अर्ज हा मंजूर झालेला असेल अशाच महिलांना या ठिकाणी मिळणार आहे। ज्या महिलांचे अर्ज अजूनही पेंडिंग असतील अशा महिलांना या हप्त्यापासून वंचित राहावे लागणार आहे। मग अशा महिलांना हप्ता कधी मिळणार आहे? तर ज्यावेळेस त्यांचे अर्ज हे मंजूर होतील त्यावेळेसच त्यांना या ठिकाणी त्यांचे राहिलेले हप्ते हे मिळणार आहेत। तोपर्यंत त्यांना हप्ता हा मिळणार नाही। त्यामुळे या ठिकाणी जेवढ्या पण पात्र महिला असतील आणि या नियमांमध्ये ज्या महिला बसत असतील अशा महिलांना 6व्या हप्त्याचे 2100 रुपये हे लवकरच मिळणार आहेत। त्याचप्रमाणे मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जुलै महिन्यात अर्ज केलेल्या आणि नुकतेच अर्ज मंजूर झालेल्या महिलांना 9600 रुपयाची एकतर कमी रक्कम मिळणार आहे। या रकमेत मागील हप्त्यांची थकबाकी समाविष्ट असणार आहे। म्हणजे ज्या महिलांना अगोदर लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक हप्ता देखील मिळाला नसेल आणि त्यांचे अर्ज मंजूर झालेले असतील तर अशा महिलांना या ठिकाणी 9600 रुपये मिळणार आहेत आणि ते पैसे त्यांना एकतर कमी रक्कम म्हणून मिळणार आहेत आणि हे पैसे त्यांना लाडकी बहीण योजनेचे मागील जे काही हप्ते त्यांचे बाकी आहेत त्यांची थकबाकी म्हणून या ठिकाणी दिले जाणार आहेत। मित्रांनो, राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान पूर्ण झाले असून 23 नोव्हेंबरला याचा निकाल देखील जाहीर झालेला आहे। त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेचा हा दुसरा टप्पा असणार आहे। याच्यात आता सरकार स्थापनेनंतर या योजनेत काही महत्त्वपूर्ण बदल हे होणार आहेत आणि या बदलांनुसार बऱ्याचशा महिलांना या ठिकाणी लाभ हा मिळणार नाहीये। तसेच बऱ्याचशा महिलांना या ठिकाणी वाढीव लाभ देखील मिळणार आहे। तर ते महत्त्वाचे बदल कोणकोणते असणार आहेत चला या ठिकाणी जाणून घेऊया। तर मित्रांनो, या ठिकाणी सरकार स्थापन झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेत यापुढे तुम्हाला आता 2100 रुपये मिळणार आहेत आणि मित्रांनो, याबाबतची घोषणा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानच मुख्यमंत्री साहेबांनी केली होती। त्यामुळे आता या ठिकाणी लाडक्या बहिणींना इथून पुढे जेवढे पण हप्ते मिळणार आहेत ते हप्ते तुम्हाला 1500 रुपये ऐवजी 2100 रुपयांचे मिळणार आहेत। हा एक सगळ्यात महत्त्वाचा आणि फायद्याचा बदल या योजनेमध्ये होणार आहे। त्याच्यानंतर योजनेचा विस्तार करून अधिक महिलांना लाभ देण्याचे नियोजन असणार आहे। म्हणजेच मित्रांनो, आता या ठिकाणी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बऱ्याचशा अशा पात्र महिला आहेत की ज्या या योजनेमध्ये अजूनही अर्ज करू शकलेल्या नाही आहेत। त्यामुळे या ठिकाणी जेवढ्या पण महिला अजून अर्ज करायच्या बाकी असतील तर त्या महिलांसाठी या ठिकाणी पुन्हा लाडकी बहीण योजनेच्या अर्ज करण्याच्या प्रक्रियेमध्ये मुदतवाढ होण्याची शक्यता आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, पुढचा जो काही महत्त्वाचा बदल आहे तो म्हणजे डिजिटल पेमेंट सिस्टीममध्ये सुधारणा करून वितरण प्रक्रिया अधिक सुलभ करण्याचा प्रयत्न असणार आहे। म्हणजेच मित्रांनो, ज्या पद्धतीने या ठिकाणी महिलांच्या बँक खात्यावरती डीबीटीद्वारे लाडकी बहीण योजनेचे हप्ते हे जमा केले जातात, आता त्या सिस्टीममध्ये देखील या ठिकाणी अधिक सुलभता आणि सुधारणा केली जाणार आहे। जेणेकरून या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे घेण्यासाठी लाडक्या बहिणींना कुठल्याही प्रकारची अडचण ही येणार नाही। तर अशा पद्धतीने या ठिकाणी महत्त्वाचे बदल हे लाडकी बहीण योजनेअंतर्गत नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर होणार आहेत। मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजना केवळ आर्थिक मदत नाही तर महिलांना सक्षमीकरणाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे। आता अशाच या योजनेचा 6वा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबतची मोठी घोषणा करण्यात आली आहे। लाडकी बहीण योजनेचा हा 6वा हप्ता महिलांना येत्या 24 तासात जमा होण्याची शक्यता आहे, कारण की तशी घोषणा निवडणुकीआधीच मुख्यमंत्री साहेब यांनी केली होती की निवडणुकीचा निकाल लागल्याबरोबरच महिलांच्या खात्यात 6व्या हप्त्याचे 2100 रुपये जमा होतील। अशा प्रकारे या ठिकाणी घोषणा आधीच झालेली आहे। त्यामुळे आता या ठिकाणी निकाल लागून 3 दिवस झालेले आहेत, म्हणून आता येत्या 24 तासांमध्ये महिलांना खुशखबर मिळू शकते आणि त्यांच्या बँक खात्यावरती 6व्या हप्त्याचे 2100 रुपये जमा होऊ शकतात। तर माहिती आवडली असेल तर लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर भेटूया मित्रांनो अशाच एक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।